श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्य म्हटलं की प्रत्यक्षात जन्म आहे, मृत्यू आहे, परंतु काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. जर त्या आपण गोष्टी शिकल्या तरच बघा समोरची लोक आपला विचार करतील. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपला मान, सन्मान, आदर होईल? जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. आपण काय करत असतो? जग बदलण्याचा विचार करत असतो, परंतु जगाला बदलू नका, स्वतःमध्ये बदल करा. जग आपोआपच बदललेला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? कारण प्रत्येक माणूस घरात जन्म घेत असतो, पण माणुसकी काही घरातच जन्म घेते. बरोबर की नाही? कारण ज्यावेळी प्रत्यक्षात बघा एका घरात 5 जण माणसं असतात, परंतु त्या घरामधलीच 5 माणसं एकमेकांशी बोलून नसतात. कारण विचार जर केला तर माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, परंतु माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आपण फक्त पैशाचा विचार करत असतो. पैसा असेल तर सर्व काही आहे, परंतु आयुष्यात समाधान आणि आनंद सुद्धा पाहता आलं पाहिजे. त्यामधला खरा जो आनंद आहे ना, ते सर्वात मोठं सुख आहे. कारण यशस्वी लोक आपला मार्ग बदलत बघा, शेवटी यशस्वी लोक अयशस्वी लोकांचा जर विचार केला तर यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात. बरोबर की नाही? कुठल्या मार्गाने जायचं आहे, परंतु ध्येय बदलत नाहीये. अयशस्वी माणसं रस्ता सुद्धा बदलत नाही, ध्येय तर बाजूलाच राहिलं. कारण प्रत्यक्षात अयशस्वी लोकांच्या मनात ध्येय बदलण्याचा, बरोबर की नाही, विचार पाहायला मिळत असतो. समर्थ म्हणाले, जीवनात जर का शांती हवी असेल ना, तो लोकांचं म्हणणं मनाला लावणं सोडून द्या. आपण प्रत्येक वेळेला लोकांचं म्हणणं आपण जीवाला लावून घेत असतो. काय गरज आहे? आपण आपली काय करत आहोत? बघा, प्रत्यक्षात कमजोरी पाहत आहोत. आपला आत्मविश्वास कमी करत आहोत. लोकांचं बोलणं आपण मनावर घेतल्याने आपल्या मनामध्ये बघा, डोक्यामध्ये नाही ते विषय वासना, नाही ती चिंता, टेन्शन. कशाला आपण त्यांचे विचार, त्यांचं बोलणं आपण मनाला लावून घ्यायचं? अहो, प्रत्यक्षात जगामधला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनामध्ये प्रत्यक्षात बघा आपल्या कायमचा लक्षात राहत असतो. वृक्ष वल्ल्या मा सोयरे वनचरे. आपल्याला कंटाळा आला किंवा बघा टेन्शन आलं की आपण त्या झाडाखाली आपण शांत वातावरणात बसत असतो की नाही, खेळत असतो. आपलं बालपण आठवा, विचार करा. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आपण काय विचार करतो? देवानं प्रत्यक्षात माझ्याच वाटेला संकट दिलीत, प्रसंग दिलेली. मी एवढी देवाची भक्ती करत आहे, तरी सुद्धा संकट माझ्याच वाटेला का? हो, प्रत्यक्षात जिद्द पाहण्यासाठी, शक्ती पाहण्यासाठी आपण त्या संकटाला बघा सामोरं जाऊ शकतो का? म्हणून समर्थ म्हणाले, कोणत्याही मनुष्याला अडचणीत जपलं पाहिजे, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. एखाद्याच्या वाटेला जर बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, दुःख आले किंवा अडथळे आले तर आपण फक्त पाहतो, पण त्याच्या मदतीला धावून जात नाहीये. मग असं का होतं? प्रत्येकाच्या वाटेला सुखदुःख येत असतात. ज्या दिवशी तुमच्याकडे आलेलं बघा प्रत्यक्षात आलेलं असेल
त्यावेळी लोक तुम्हाला मदत करतील, परंतु तुम्ही जर त्यांच्या मदतीला धावून गेला असाल तरच ना. बघा, लोक सुद्धा जाणीवपूर्वक आपल्याला मदत करत असतात. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला बघा तुमचेच नातेवाईक नावं ठेवायला सुद्धा सुरुवात करतील, टोमणे मारायला सुद्धा सुरुवात करतील. कारण का? आपल्याजवळचा पैसा संपलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं आयुष्य हसण्यामध्ये असणं गरजेचं आहे. रडत जीवन जगणं याला फायदा नाही आहे. प्रत्येकाच्या वाट्याला सुख आहे, दुःख आहेत, परंतु दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो ना, तोच खरं आयुष्य आहे. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. आता समोरच्या व्यक्तीवर आपण टीका करत असतो का? आपला बचाव होण्यासाठी, बरोबर ना. परंतु आपला बचाव का करावा? प्रत्यक्षात आपण चूक केलेली आहे, ती लोकांनी दाखवलेली आहे. मग ती चूक सुधारण्यासाठी आपण आपली चूक का लपवावी? उलट ती आपण बघा प्रत्यक्षात सुधारायला हवी. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावलं पुढे आहात. का बोलतायत? विचार करा. ती माणसं असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा तुमच्यासमोर बोलत नाही, परंतु तुम्ही गेल्यानंतर बघा तुमच्याबद्दल बोलत असतात, म्हणजे तुम्ही कुठेतरी पुढे गेलेला आहात. आयुष्यातला क्षण किती छान असावा, त्याचप्रमाणे जीवनामध्ये अपयश जरी आले ना तरी हार मानायची नाही. कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. कारण का? समर्थ म्हणाले, जो व्यक्ती प्रयत्न करत असतो त्याला नक्कीच यश प्राप्त होत असतं. बघा, जसं की आपण पाहतो, बरोबर आहे ना, आपण मॅच पाहतो टी व्हीमध्ये. प्रत्येक वेळेला तो सेंचुरी मारतो का? नाही आहे. 0वर सुद्धा बाद होतो. कधी कधी 10 रन बघा प्रत्यक्षपणे काढत असतो, परंतु तो प्रयत्न करण्याचं सोडत नाही आहे. जिद्द असणं गरजेचं आहे. आपला दिवस फुकट कधी घालवायचा नाही आहे, जेणेकरून गेलेली वेळ बघा, आता वाजलेत 4:15. आता पुन्हा 4 वाजतील होऊच शकत नाही. 4:15 वाजले, येणाऱ्या 15 मिनिटात 4:30 वाजणारच आहेत. परंतु मागे घड्याळ करणं आपल्या हातात नाही आहे. घड्याळ आपण मागे करू शकतो हो, परंतु गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही ना, बरोबर की नाही. घड्याळ आपल्या हातात आहे, परंतु वेळ त्याच्या हातात आहे. म्हणून आपण जीवनामध्ये काय शिकलोय, काय शिकलं पाहिजे. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराचीच वाट बघा, कारण ते उन्हामध्ये ते काचेचे तुकडे दिसतील, बरोबर की नाही. परंतु समुद्रातील दुकानापेक्षा मनातील वादळी बघा प्रत्यक्षात अधिक भयानक असतात. आता समुद्रा ठिकाणी जर आपण गेलो, दुकान म्हणजे काय? तर 2 कान, बरोबर. या समुद्राच्या किनारी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला बघा हवा, वारा जाणवते की नाही. परंतु अचानक असा बघा पाण्याचा प्रवाह येतो, सर्व काही संपून गेल्यासारखं वाटतं. परंतु हीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. प्रत्यक्ष आपण झोपेमध्ये स्वप्न पाहत असतो, जागेपणी स्वप्न पाहत असतो, परंतु स्वप्न साकार करायचे. नुसती स्वप्न पाहून जीवन जगायचं नाही आहे. त्या स्वप्ना बघा प्रत्यक्ष त्या स्वप्नांना उत्तम प्रकारे जिवंत करण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपण झोपेमध्ये सुद्धा ते स्वप्न पाहतोय. मला बघा प्रत्यक्षात 50 लाखाची लॉटरी लागली, 1 करोडची लॉटरी लागली आणि बेडवरून खाली पडतो. विचार करा. तेव्हा आपल्या
बघा, आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे कुठं आपण स्वप्न पाहिलं. ते स्वप्नच राहतं. म्हणून जागेपणी स्वप्न पहा. जे करायचं ना ते प्रत्यक्षात हिंमत आणि धाडसाने करा. मोठं व्हायचं आहे आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान बघा, प्रत्यक्षपणे जी व्यक्ती करत असेल तर अपमानाचा स्वीकार करा, परंतु त्या व्यक्तीला जशास तसं उत्तर देण्यासाठी तुमचं कार्य महत्त्वाचं आहे, तुमचं बोलणं नाही. म्हणून समर्थ म्हणाले, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं हीच खरी काळाची गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.